कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा आणि पाणी बिलाची वसुली युद्धपातळीवर सुरू आहे। याला कोल्हापूर शहरवासियांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळतोय। बिल न भरलेल्या अनेकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे। मात्र बिल भरतेवेळी बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये तफावत असल्याचं आढळून आलंय। कोल्हापूर शहरातील एका नळपाणी धारकाला 3833 रुपये पाण्याचं बिल आलं। त्याची बिल भरण्याची अंतिम मुदत 13 जानेवारी 2025 आहे। संबंधित नळपाणी धारकानं अंतिम तारखेपूर्वी यापैकी 3000 रुपये दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी भरले। त्यानंतर त्यांना 833 रुपये बाकी येणे असताना 839 रुपये बाकी राहिल्याचं म्हणजेच 6 रुपये जादा आकारणी केल्याचं पावतीमध्ये दिसून आलं। याबाबत संबंधित बिलिंग विभागाला विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी हात झटकून सॉफ्टवेअर विभागाकडे बोट दाखवलं। सॉफ्टवेअर विभागानं वरिष्ठांना भेटायला सांगितलं। त्यानंतर पाणीपट्टी विभागाचे अधीक्षक प्रशांत पंडित यांना याबाबत भेटलो असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत। त्यांना याबाबत व्यवस्थित स्पष्टीकरण देता आलं नाही। उलट ही कोल्हापूर महानगरपालिका आहे, इथं असं चालायचं असं आश्चर्यकारक उत्तर त्यांच्याकडून मिळालं। त्यांच्याकडे याबाबत कोणत्याही प्रकारचं सर्क्युलर नाही अथवा खात्रीशीर माहिती नाही। तसंच यामध्ये कधीपर्यंत बदल कराल अशी विचारणा केली असता ते मी सांगू शकणार नाही अशा प्रकारची उडवाउडवीची उत्तरं दिली। याबाबत महापालिकेचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांना फोनवर वेळोवेळी विचारणा केली असता त्यांच्याकडून देखील याबाबत स्पष्टीकरण मिळालं नाही। कोल्हापूर शहरवासीय मोठ्या प्रमाणात कार्यालयात येऊन पाणी बिल भरताना दिसून येतात। मात्र अशा प्रकारे मापात पाप होत असेल तर नळधारकांचीही शुद्ध फसवणूक म्हणावी लागेल। यावर वरिष्ठांनी तात्काळ सॉफ्टवेअरमध्ये बदल करावा अथवा स्पष्टीकरण तरी द्यावं अशी मागणी जनतेतून होत आहे।